मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मुंबईमध्ये जरांगे पाटील उपोषण करणार आहेत आणि ते 20 तारखेला अंतरवली सराटीहून मुंबईकडे रवाना होतील। परंतु आपल्यासोबत आता जरांगे पाटील आहेत। दादा, मुंबईला जाणार आहात, कसा कसा दौरा असणार आहे? दौऱ्याचं तर फिक्स सगळं फायनल झालेलंच आहे आता, परंतु 3 जानेवारीला दुपारी 2 वाजता फक्त मुंबईकरांची, सर्व मुंबईकरांची, मराठा बांधवांची अंतरवलीला बैठक घेण्याचं ठरवलं आहे। तिथल्या काही बांधवांना फोन पण केलेत, पण ज्या बांधवांना फोन केले नसतील कारण त्यांचे आमच्याकडं नंबर नाही आहेत किंवा ओळख पण नाही आहे, त्यांना आमची हात जोडून विनंती आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं की आपल्याला जरी निरोप मिळाला नसेल किंवा आपल्याला फोन आला नसेल तरी कोणी नाराज न होता सगळ्यांना आमचं आग्रहाचं निमंत्रण आहे की मुंबईकर, संपूर्ण मुंबईमधल्या मराठा समाजानं स्वतःहून अंतरवालीला 3 जानेवारीला दुपारी 2 वाजेपर्यंत यावं। कारण मराठा समाजाला तुमची आवश्यकता आहे, कारण तुमच्यावरती काही निवेदन, जबाबदाऱ्या द्यायच्यात आणि आपण प्रत्यक्ष इथं चर्चा करू। कोणाचे मतभेद असतील नसतील आम्हाला माहिती नाही, आपण सगळे बाजूला ठेवून या गोरगरीब मराठ्यांसाठी मुंबईतल्या घराघरातल्या मराठ्यांना एकत्र यावं आणि त्यांनी सगळ्यांनी अंतरवालीला, फक्त मुंबईकरांची बैठक आहे म्हणून फक्त मुंबईकरच्या सगळ्या बांधवांना अंतरवालीला 3 जानेवारीला यावं ही त्यांना आमची विनंती आहे। जे तुम्हाला मॅसेज मिळाला आहे त्या मॅसेजवरच तुम्हाला निमंत्रण समजा आणि आम्ही सन्मानपूर्वक तुम्हाला सगळ्या मुंबईकर बांधवांना इकडं अंतरवलीला बोलवतो आहे, कारण आपल्याला निवेदन बैठक घ्यायची, कारण प्रचंड मोठी लाट, ही प्रचंड मोठ्या संख्येनं मराठा समाज मुंबईत येतो आहे आणि तुम्हाला तिथं त्यांची सेवा करायची। त्यामुळं तुम्हाला आमच्या हात जोडून विनंती आहे समाजाच्या वतीनं की सगळ्या मुंबईकरांना, ज्यांना ज्यांना शक्य आहे आणि शक्य नसलं तरी पण त्यांनी त्यांच्या हातातले 1 दिवसासाठी कामं बाजूला ठेवून त्या सगळ्या बांधवांनी अंतरवली यावं। पूर्ण मुंबई म्हणतो आम्ही, पूर्ण महानगर जिथल्या मराठा समाजानं अंतरवलीला 3 जानेवारीला सगळ्या नाराज्या काही असेल तर ते सगळं विसरून तुम्हाला जरी आमच्याकडून अधिकृत फोनवरती निमंत्रण मिळालेलं नसलं तरी मॅसेजच्या माध्यमातून, आत्ता आपण TV9च्या माध्यमातून तुम्हाला आग्रहाचं आम्ही निमंत्रण देतो आहे की आपण सगळ्यांनी 3 जानेवारीला अंतरवलीला यावं। आपण एक निवेदन बैठक घेऊन निवेदनबद्ध निवेदन करूयात, यासाठी आपण यावं ही सगळ्यांना विनंती। 3 जानेवारीला या ठिकाणी बैठक घ्यायचं ठरलं। या बैठकीमध्ये मुख्य कोणते विषय असणार आहेत? मराठा आरक्षणाचा विषय असणार, त्याचबरोबर जे मराठा समाज इकडं करोडोच्या संख्येनं आता मुंबईकडं कूच करणार आहे, कारण इकडं घराघरातून मराठ्यांनी तयारी केल्या। मराठ्यांना आता काय की मुलांपेक्षा, त्यांना मोठं करण्यापेक्षा दुसरा त्यांच्या डोक्यात काहीच विषय नाही सध्या। त्यामुळं मराठी आता घरी थांबणारच नाही आहेत, घराघरातून माणूस बाहेर पडणार आहे आणि गर्दी केल्याशिवाय, आपण जास्त संख्येनं गेल्याशिवाय सरकार आपल्यावरचा होणारा अन्याय बंद नाही करणार। सरकार आपली एकजूट बघून, ताकद बघून, आपली गर्दी बघून, आपण मिळेल त्या वाहनानं, रिक्षा घेऊन आलो, ट्रॅक्टर घेऊन आलो, काही बंदी नाही आहे ट्रॅक्टरवर, काही नाही आहे, कोणी काही घाबरण्याचं काही कारण नाही। जे वाहन असतील त्यांनी सगळ्या मराठा समाजानं यायचं आहे आणि ते सहभागीसुद्धा होणार, तशा तयारी चालल्या। आता 1 तारखेपासून महाराष्ट्रातल्या गावागावात, तालुक्यात आणि जिल्ह्यात सगळ्यांनी आपण आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात, गावात बैठका घ्याव्यात आणि पुन्हा एकदा ताकदीनं जनजागृती करावी ही पण विनंती आहे। तोही विषय या 3 जानेवारीच्या बैठकीत आम्ही मुंबईकरांना सांगणार आहेत। परंतु महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी एक विनंती आहे की आता घरी थांबू नका, कारण हे शेवटचं आंदोलन मुंबईतलं आपल्याला, इथं आपण कमी पडता कामा नये, इथं आपली ताकद आणि शक्ती दिसली पाहिजे, नंतर मागून पुढून येऊन उपयोग नाही। एकजुटीनं सगळे आपण निघूयात। याचबरोबर एक महत्त्वाचा विषय सांगायचा राहिलेला होता 2-4 दिवसापासून, तोही आजच सांगतो की जे बुलढाणा, यवतमाळ, वाशिम हे जे 2-4 इकडचे जिल्हे आहेत, ते जालना, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीड हे सगळे जे इकडच्या बाजूचे जिल्हे येत आहेत, यांनी सगळ्यांनी अंतरवालीकडेच यायचं आहे। आपण सगळे इथूनच सोबत निघू सगळे, आणि बाकीचे जे महाराष्ट्रातले जिल्हे आहेत हे मध्ये सहभागी झालं तरी चालतं, म्हणजे पुढे गेल्याच्या नंतर आणखीन करोडोत त्याची होईल। पण इकडच्या सगळ्यांनी मात्र उद्यापासूनच 1 तारखेपासूनच ताकदीनं गावोचे गावं पिंजून काढा, पुन्हा एकदा घराघरातून सगळे बाहेर पडा। जे मागं राहिलेत त्यांनीही तिकडे गेल्यासाठी साथ द्या आणि जे सोबत येणार आहेत यांनी मात्र ताकदीनं चाला, कुणी शक्यतो घरी राहूच नाही आपल्या मुलासाठी, कारण ही शेवटची लढाई, तिथं ताकद दिसली पाहिजे ही मराठा समाजाला विनंती आहे। तिथं ताकद दिसणं गरजेचं आहे, रॅलीतच। मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये जे आमरण उपोषण होणार आहे त्या ठिकाणची व्यवस्था बघण्यासाठी, त्या संदर्भातले काही विषय असतील त्या संदर्भात मीटिंग घेणार आहेत। या ठिकाणी मुंबईमधले सर्व मराठा समाज अंतरवली सराटीमध्ये 3 तारखेला येणार आहे।
कॅमेरामॅन अमित आढेसह संजय सरोदे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.